या सत्रामध्ये NDA विभागाचं कार्य जे आहे ते आपण पुढच्या कालावधीमध्ये शांततेने ऐकून घ्यायचं आहे, पूर्णपणे शांतता ठेवायची आहे आणि त्यानंतर मग आपण 10 मिनिटे आरती आणि ध्यानाच्या सत्राने सांगता करणार आहोत. आत्मा मालिक. आत्मा मालिक. संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री नंदकुमार सूर्यवंशी साहेब, सर्व व्यवस्थापक, सर्व प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आपण या ठिकाणी आत्मचिंतन शिबिरासाठी जमलेले आहोत. सर्व लोक मला ओळखत असेल, जे काही हॉस्पिटलचे स्टाफ आहे त्यांना मला बघून वाटत नसेल, पण मी या संस्थेमध्ये प्राचार्य म्हणून काम करत आहे आणि माझ्याकडे 3 विभाग आहे. तर मला ज्यावेळेस मगाशी आपली सुट्टी झाली, बाहेर भरपूर लोक मला भेटले आणि मला त्यांनी सांगितलं की वरपे सरांनी एक तोफ गाडली आहे, तुम्ही पण एक तोफ गाडणार आहात, पण कमीत कमी वेळेत गाडा ती, जास्त वेळ घेऊ नका, 10 मिनटापेक्षा जास्त घेऊ नका. तर मला वेळ पण संस्थेने 10 मिनटाची दिलेली आहे, परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे एक नाही 3 विभाग आहे. तर प्रति विभाग 10-10 मिनटं असं मी जवळपास 20 ते 30 मिनटात माझं जे काही प्रेझेंटेशन आहे ते संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर काल आमच्या एका डिपार्टमेंटची रिपोर्टिंग होती, त्यामुळे मला काल प्रेझेंटेशनसाठी स्लाईड बनवण्यासाठी वेळ भेटला नाही. तर मी आज सकाळी 9 ते 4 इथं बसून हे सगळे प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. तर खूप कष्ट घेतलेले आहे. तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही शांतचित्ताने माझं जे प्रेझेंटेशन आहे ते ऐकणार आहात. तर आपण सुरुवात करूया. कुठलीही संस्था असो किंवा संस्था चालक असो, तर जसं की एक शिक्षक आहे, शिक्षकाकडून एका प्रिन्सिपलला काय अपेक्षा असते की सदर शिक्षकाने त्याचा अभ्यासक्रम पूर्ण वेळेत करावा, विद्यार्थ्यांची रिव्हिजन घ्यावी, त्याचा विषयाचा निकाल चांगला मिळावा आणि स्पर्धा परीक्षामध्ये चांगले रिझल्ट यावा किंवा बोर्डमध्ये चांगले रिझल्ट यावा. तर जसं निकाल हा शिक्षकाचा पॅरामीटर आहे, तसेच कुठलीही संस्था असो किंवा संस्था चालक असो, त्यांना एका प्राचार्याकडून, प्रिन्सिपल या पदाकडून काय अपेक्षा असते. तर प्रिन्सिपल हे जे पद आहे, ह्या पदाकडून मुख्यतः कुठलीही संस्था असेल त्यांना 3 गोष्टी पाहिजे असतात. तर सर्वप्रथम असते की ॲडमिशन, की तुम्हाला आम्ही जी काही शाळा दिलेली आहे त्या शाळेमध्ये जी काही विद्यार्थी संख्या अपेक्षित येणं आहे, संच मान्यतेनुसार जेवढे काही विद्यार्थी हॉस्टेलमध्ये बसू शकतात किंवा वर्गात बसू शकतात तेवढी ॲडमिशन आपण फुल केलेले पाहिजे. दुसरी गोष्ट जी आहे, त्या शाळेमध्ये जो अपेक्षित रिझल्ट आहे निकाल, तो निकाल तुमच्याकडून आला पाहिजे. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे तुमच्याकडून फी रिकव्हरी झाली पाहिजे. हे 3 मुख्यतः डिमांड असतात. आणि ह्याच डिमांडला जर आपण थोड्या गव्हर्नमेंट भाषेमध्ये टाकलं किंवा टेक्निकल गोष्टीमध्ये टाकलं तर याला ह्या 3 गोष्टीमध्ये येतात. ते की एक बजेटचा पार्ट असतो, एक अकॅडमिकचा पार्ट आहे, एक ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे. तर ह्याच 3 गोष्टी असतात की ॲडमिशन रिझल्ट आणि त्यानंतर आपली फी रिकव्हरी वगैरे, त्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. तर या सर्व गोष्टी अचीव करण्यासाठी तर कुठल्याही शाळेच्या प्रिन्सिपलला जर काम करायचं असेल तर त्याच्यासाठी हे 6 हेड्स आहे. या हेडप्रमाणे जर त्याने काम केलं तर 100% त्या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढू शकते, त्या शाळेमध्ये ॲडमिशन वाढू शकते आणि त्या शाळेची फी रिकव्हरी होऊ शकते आणि ती शाळा प्रॉफिटमध्ये येऊ शकते. सर्वप्रथम जी गोष्ट आहे ती म्हणजे बजेट, फायनान्स अँड कॉस्ट मॅनेजमेंट. कमीत कमी पैशामध्ये शाळा कशी चालवली पाहिजे याचा जर डिपेंडन्सी कोणावर असेल संस्थेची, तर ती प्रिन्सिपल पदावर असते. प्रिन्सिपल एक कमीत कमी शाळेमध्ये किंवा जास्तीत जास्त खर्च न होता, स्टाफ फिक्सेशन असो किंवा या सगळ्या गोष्टी असो, त्यामध्ये जर त्यांनी प्रॉपर बारकाईने लक्ष दिलं तर तो कमी खर्चामध्ये शाळा रन करू शकतो. दुसरी गोष्ट जी आहे ती ॲडमिनिस्ट्रेशन. तर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जे नॉन टीचिंग स्टाफ आहे, टीचिंग स्टाफ आहे, यांचे सॅलरी, अपॉइंटमेंट या सगळ्या गोष्टी ज्या मलिक सरांनी तुम्हाला सांगितल्या त्यामध्ये येतात. तिसरी जी गोष्ट आहे मॅन पॉवर युटिलायझेशन. चौथी गोष्ट आहे ॲकॅडमिक्स मॅनेजमेंट. त्यानंतर आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स किंवा हे फाउंडेशन वगैरेच्या नवीन आत्ता गोष्टी मार्केटमध्ये आलेल्या आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती क्वालिटी मॉनिटरिंग. या सर्व गोष्टी ज्या आहे याचं प्रॉपर असेसमेंट होणं, याचं ॲनालिसिस होणं आणि त्यावर काय जे काही पुढची पॉलिसी बनण्याची आहे ती पॉलिसी बनणं. तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण ह्या 6 प्रकारामध्ये 7 प्रकारामध्ये आपण त्या गोष्टी टाकू शकतो की कुठली शाळा ज्यावेळेस आपल्याला चांगल्या पद्धतीने रन करायची असेल किंवा त्या ठिकाणी जर ॲकॅडमिक एक्सलन्सी अचीव करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला ॲकॅडमिक कॅलेंडर प्रॉपर बनावं लागेल. त्यानंतर सिलेबस जो आहे तो ॲन्युअल सिलेबस काढावा लागेल. जसं तुम्हाला मलिक सरांनी सांगितलं की आपण कुठल्याही दिवशी काही पण शिकवतो टीचर, तर आपण जर प्रॉपर सिलेबसचं मॅपिंग केलं टोटल वर्किंग डेजमधली इयरच्या, तर आपण कशा पद्धतीने एक ॲनालिसिस करून दिलेला सिलेबस विदिन वेळेत कसं संपू शकतो, त्यावर रिव्हिजन कशी घेऊ शकतो आणि त्याची प्रॅक्टिस कशी करू शकतो, याचं उदाहरण मी माझ्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ही गोष्ट कशी इम्प्लिमेंट केलेली आहे ती पुढं दाखवेल. त्यानंतर स्टाफ फिक्सेशन, एक्झाम मॅनेजमेंट, फाउंडेशन, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि हेच मगाशी जे सांगितलं. आता माझ्याकडे 3 विभाग आहे, तर आपल्याला 3 विभागांचं प्रेझेंटेशन मी यात टाकलेलं आहे. त्यामध्ये मुख्यतः मी हीच गोष्ट टाकलेली की विद्यार्थी संख्या, त्यानंतर रिझल्ट
आणि त्यानंतर तिथलं जे बजेटचं पार्ट आहे, या 3 गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम जो विभाग आहे, माझी जॉईनिंग या संस्थेमध्ये 2019 आहे. एप्रिल 2019 मध्ये मी या संस्थेमध्ये ॲज अ GS टीचर म्हणून जॉईन झालो होतो आणि माननीय अध्यक्ष साहेबांनी ऑक्टोबर 2019ला माझ्यावर प्राचार्यपदाची जबाबदारी दिली होती त्या NDA डिपार्टमेंटसाठी. त्यानंतर एक इंटिग्रेटेड विभाग जो आहे आपल्याकडं, इंग्लिश मिडियमचा मिलिटरी पॅटर्न, त्या ठिकाणी पण मीच काम करतो आहे 2021 पासून. आणि एक CBSE विभाग आहे आपला क्लास 10 पर्यंतचा. ते 3 विभाग आहे. त्या 3 विभागाची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया NDA विभागाने. तर NDA विभाग जो आहे, ते NDA विभागामध्ये आपल्याला या 5 गोष्टी बघायच्या आहे की मागील 4 ते 5 वर्षामध्ये तिथली स्ट्रेंथ किती होती, आता किती झालेलं आहे, तिथलं फी स्ट्रक्चर किती होतं, आता किती झालेलं आहे, त्या ठिकाणी बजेटचं ॲनालिसिस आपण करू. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती रिझल्ट, की आपल्याला NDAचा रिझल्ट कसा आलेला आहे. तुम्हाला कदाचित काही लोकांना माहीत नसेल की आपली जी NDA अकॅडमी आहे ती महाराष्ट्रातील 2 नंबर NDA अकॅडमी आहे. आपल्या NDA अकॅडमीमध्ये जेवढा रिझल्ट आहे त्याच्या 10%नी 5% सुद्धा आपल्या सभोवतालच्या 3, 4, 5 तालुक्यामध्ये नाही, जिल्ह्यामध्ये नाही, सॉरी, औरंगाबादचं SP औरंगाबादचं कॉलेज जर सोडलं त्यानंतर आपल्या अकॅडमीचा मागच्या 3 वर्षामध्ये जो रिझल्टचा स्ट्राईक रेट आहे तो सगळ्यात जास्त आहे. मग तो रिझल्ट येण्यासाठी आपण कोणते अकॅडमिक्स रिझल्ट आणण्यासाठी कोणते अकॅडमिक नॉर्म सेट केलेले आहे, हा रिझल्ट आपल्याला काय येतो आहे, त्यावर आपण एक चर्चा करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण स्टुडंट स्ट्रेंथने जाऊया. तर आपण NDAची सुरुवात 2018-19 साली सुरुवात झाली होती आणि सुरुवातीला NDAची जी स्ट्रेंथ होती ती 124 विद्यार्थी आपल्या NDA अकॅडमीमध्ये शिक्षण घेत होते. त्यानंतर 2019-20ला ती 188 झाली आणि त्यावेळेस मी या डिपार्टमेंटला प्रिन्सिपल म्हणून काम जॉईन केलं होतं 19ला. त्यानंतर कोविड आला होता. आता कोविडच्या काळामध्ये एवढी भयंकर परिस्थिती होती, बऱ्याचशा मराठी मीडियम, इंग्लिश मिडियम, CBSE स्कूलचे खूप ॲडमिशन गेले होते. तरी पण आम्ही खूप चांगला डॅमेज कंट्रोल केला. आमच्याकडं कोविडमध्ये सुद्धा 165 स्ट्रेंथ आम्ही मेंटेन ठेवली होती. त्यानंतर पुढचं जे वर्ष होतं, दुसरं कोविडची जी लाट होती त्यामध्ये 179 स्ट्रेंथ होती. त्यानंतर मागच्या वर्षी 242 आपल्याकडे विद्यार्थी संख्या होती आणि आज रोजी सगळ्यात जास्त विद्यार्थी संख्या आहे ती म्हणजे 307 ह्या वर्षी आपल्याकडे विद्यार्थी संख्या होती. त्यातील काही विद्यार्थी आत्ता 12वीचे सोडून गेले असतील आणि पुढच्या वर्षी जे आपलं प्रोजेक्शन आहे तर आमच्याकडे 321 विद्यार्थी या पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे 2024-25 मध्ये होतील असे आम्ही अशा पद्धतीचं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. तर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे यामध्ये तुम्ही जर बघितलं तरी आपलं 2018ला आपली 124 स्ट्रेंथ होती आणि आज जवळपास ती 321पर्यंत आपण जातोय. तर ही डबलनी आपण टिबल स्ट्रेंथ अचीव केलेली आहे NDAची. आता तुम्हाला वाटेल की ही काय छोटी गोष्ट आहे, 124हून 321 गेली, शाळेनं तर खूप ॲडमिशन होतात. मला तुम्हाला सांगायला म्हणजे तुम्ही ऐकून आश्चर्य होता, आपल्या NDAची जी फी तुम्हाला कदाचित काही लोकांना माहीत नसेल, 2,60,000 एका वर्षाची फी आहे आपली NDAची. म्हणजे कदाचित बाकी ठिकाणी जे तुम्ही ग्रामीण भागातले जे काही लोक असतील किंवा मध्यमवर्गीय, तुमचा आत्तापर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशन होतं तुमच्या आईवडिलांनी जेवढा तुमच्यावर खर्च केला नाही तेवढा खर्च आपला NDAच्या एका वर्षाचा एका विद्यार्थ्याचा आहे. आणि तो खर्च तरी पालक ॲडमिशन का घेतात आणि रिझल्ट कसे येतात तेच आपण पुढे जाणून घेणार आहोत. तर आपलं जे फी स्ट्रक्चर आहे 2018-19ला ज्यावेळेस NDA अकॅडमी आपली सुरू झाली तर आपलं 1,80,000 रुपये आपल्या कॉलेजची फी होती. आणि ती नंतर 2020-21ला आपण फी न वाढवता ती आपण तशीच कंटिन्यू ठेवली. परंतु कोविडच्या काळामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की 6 महिने विद्यार्थी घरी होते, मग त्यामुळे आपल्याला 6 महिन्याचे त्यांचे हॉस्टेलचे पैसे भेटले नाही. त्यावेळेस आपलं बजेट जे आहे ते कमी झालं होतं. पण नंतर आपण परत फी वाढवली आणि आज 2022ला आपली फी 2,20,000 होती, मागच्या वर्षी 2,40,000 झाली आणि आता यावर्षी 2,60,000 ही आपल्या कॉलेजची फी आहे. त्यानंतर तुम्ही जर फीचा फ्लक्च्युएशन बघितलं तर या पद्धतीने आपली फीज आहे. फक्त आपल्या करोनाच्या काळामध्ये आपण करोनाच्या काळामध्ये विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित नसल्याने त्यांची आपण फी आकारू शकलो नाही त्यांच्याकडे 6 महिन्याची. नाही तर आपला जो NDAचा फीचा ग्राफ आहे तो चढता आलेख आहे. त्यानंतर आपण जो बजेट ॲनालिसिस केलं NDAचं, तर आपण आधी ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट बघतो आणि त्यानंतर आपण अकॅडमिक्सवर येणार आहोत. तर बजेटचा पार्ट जर बघितलं तर 18-19ला आपल्या जवळपास 2-2.25 कोटी हे NDAचं बजेट होतं आणि पुढच्या वर्षी जर आपण बघितलं प्रोजेक्टेड ते जवळपास आपलं 8 कोटीचं बजेट आहे. म्हणजे अवघ्या 3-4 वर्षामध्ये एक डिपार्टमेंट तुम्ही बघा की 2-2.25 कोटीनंतर आपलं 3-3.5 कोटीवर गेलं आणि त्यानंतर वाढत ते आता जवळपास आपण 8-9-10 कोटीपर्यंत आपलं बजेट हे 3-4 वर्षामध्ये NDA अकॅडमीचं जात आहे. त्यानंतर हा बजेटचा आपला पार्ट आहे. तर या बजेटच्या पार्टमध्ये ॲडमिशन करण्यासाठी माननीय अध्यक्ष साहेबांनी आम्हाला खूप दरवर्षी बोलून घेऊन खूप आम्ही हे 2,60,000 किंवा 2 लाखाचं ॲडमिशन करणं एवढी सोपी गोष्ट नाही. समाजामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक सेकंड विद्यार्थ्याला डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं आहे. 100 विद्यार्थ्यांमध्ये 5 विद्यार्थ्याला NDA अकॅडमी काय किंवा NDA काय असते माहिती आणि त्यातला एक जण ॲडमिशन घेण्यासाठी इंटरेस्टेड असतो. असे 10 इंटरेस्टेडमधला एक जण कन्वर्ट होतो. म्हणजे आपल्याकडे जर 200 ॲडमिशन येत असेल तर आमच्या टीमने कमीत कमी 20,000 लोकांपर्यंत आम्ही कॉन्टॅक्ट केलेला असतो. त्यावेळेस आपल्याकडे 200 ॲडमिशन होतात.
म्हणजे आमच्याकडं ॲडमिशन करणं इतकं चॅलेंजिंग गोष्ट आहे. पण आता त्याच्यामध्ये आमच्याकडे पॉझिटिव्ह गोष्ट अशी की आपल्याकडे कॉम्पिटिशन नसल्यामुळे, पर्याय नसल्यामुळे लोक ॲडमिशन घेतात. तरी पण आपल्याकडे हे जे ॲडमिशन येत आहे याच्यासाठी खूप जगतोजहद आपल्याला करावं लागते. शाळेला न सांगता, जसं आता माझ्याकडे 2 शाळा आहे, न सांगता 100-200 ॲडमिशन होतं, कॅम्पेनिंगला 1 रुपया खर्च न करता. पण तिथंच कॉलेजचा जर विचार केला आपण तर त्या ठिकाणी खूप मेहनत घ्यावं लागते, खूप कष्ट करावं लागतात. म्हणजे माझे जे कर्मचारी आहे माझ्याकडे NDAचे, ते दरवर्षी हे मार्चपासून तर जुलैपर्यंत आम्ही एक पण सुट्टी घेत नाही संडेला. पूर्णपणे आम्ही ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये असतो. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आमच्या डिपार्टमेंटमध्ये सॅलरीचं बघितलं तर एक 14%च आमचे पैसे फक्त टीचिंग स्टाफवर जात आहे. बाकी सर्व गोष्टी इतर खर्च आहे. ठीक आहे, तो विषय नको. तर त्यानंतर ॲकॅडमिक रिझल्ट आपण बोलूया. जसं मी तुम्हाला सांगितलं की NDAमध्ये तुम्हाला मगाशी वरपे सरांनी पण सांगितलं की NDA हे जे विभाग आहे किंवा ही जी एक्झाम आहे, तर या एक्झाममध्ये देशभरातून जवळपास 5 ते 8 लाख विद्यार्थी या एक्झामसाठी बसतात, प्रिलिम एक्झामसाठी बसत असतात, पूर्व परीक्षेसाठी. पाठीमागं आवाज पूर्णपणे शांत ठेवायचा आहे. NDA ही पूर्ण शांत. आपल्या देशामध्ये IAS एक्झाम घेणारी जी कंडक्टिंग ऑथॉरिटी आहे, जे कलेक्टरचं एक्झाम किंवा IPS तुम्ही ऐकलं असेल, त्यांचा एक्झाम घेणारा जो बोर्ड आहे तो UPSC बोर्ड आहे. आणि हा UPSC बोर्डच NDA परीक्षेचा पेपर कंडक्ट करत असतो. तर UPSC तुम्ही विचार करा की जो बोर्ड IAS कलेक्टर निवडतो तोच NDAचा विद्यार्थी निवडतो, तर किती हार्ड एक्झाम असेल. तर या एक्झामची 2 प्रोसेसमधून एक्झाम विद्यार्थी NDAमध्ये भरती होऊ शकतो. त्याला एक पूर्व परीक्षा द्यावी लागते आणि एक इंटरव्ह्यू द्यावा लागतो. तर जवळपास 5 ते 8 लाख विद्यार्थ्यांमधून 10,000 विद्यार्थी हे रिटर्नमध्ये क्वालिफाय होतात इंटरव्ह्यूसाठी. आणि त्यातील जवळपास 250-300 विद्यार्थी दरवर्षी NDAसाठी रिकमेंड होत असतात. तर आपल्या इंडिया अकॅडमीच्या मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये जवळपास 7 विद्यार्थी NDA खडकवासला या ठिकाणी रिकमेंड झाले आहे. आणि जवळपास 56 विद्यार्थी जे आहे 57 हे SSB मुलाखतीसाठी क्वालिफाय झाले आहे. तर आपण जर बघितलं तर 2021मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला रिझल्ट भेटला होता. 2020-21ला एक पहिला विद्यार्थी आपला गेला. त्यानंतर 2021-22मध्ये आपले 3 विद्यार्थी गेले. त्यानंतर 22-23ला एक विद्यार्थी गेला. यावर्षी म्हणजे आत्ता काही विद्यार्थी आत्ता रिकमेंड झाले 2024मध्ये, परंतु त्यांनी पेपर हा सप्टेंबर 2023चा दिल्यामुळे तो रिझल्ट आपण 23मध्ये काउंट करतोय. तर असे जवळपास आत्तापर्यंत आपले 7 विद्यार्थी NDAमध्ये रिकमेंड झालेले आहे. आणि NDAचा अभ्यासक्रम जो आहे त्याची लेवल जी आहे ती JEE लेवलची आहे. म्हणजे एक NDAचा विद्यार्थी जर त्यांनी NDAचा प्रामाणिकपणे अभ्यास केला तो बाकीच्या खूप साऱ्या एक्झाम तो क्रॅक करू शकतो. त्याचं उदाहरण म्हणजे तुम्ही इथं बघू शकता. तर आमच्या रिटर्न क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांसोबत बाकीचे पण विद्यार्थी बघू शकता की जसं की आता हे NDAचे 2020मध्ये आपले जवळपास 12 विद्यार्थी हे लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय झालेले विद्यार्थी, जिथं NDA आणि हे टेक्निकल एंट्री स्कीम एक असते. ज्या विद्यार्थ्याला 12वीला PCM या ग्रुपमध्ये चांगले मार्क्स मिळतात आणि त्याला 90% असतात, तो विद्यार्थीसुद्धा NDAच्या मुलाखतीसाठी डायरेक्ट जाऊ शकतो NDAचा पेपर न देता. तर त्या ज्या प्रोसेसमधून जातो त्या प्रोसेसला टेक्निकल एंट्री स्कीम म्हणतात. तर जवळपास आपले तुम्ही बघू शकता टेक्निकल एंट्री स्कीम आणि पेपरमधून जवळपास 15 विद्यार्थी 2020मध्ये गेले होते. त्यानंतर जवळपास 17 विद्यार्थी 2021मध्ये गेले. 2022मध्ये आपले 4 विद्यार्थी गेले आणि परत आता 19 विद्यार्थी आपले 2023मध्ये गेले. त्यासोबतच हे जे NDAचे विद्यार्थी आमच्या जवळपास मागच्या वर्षी 24 विद्यार्थ्यांनी CETमध्ये 70%पेक्षा जास्त मार्क्स मिळवले होते. CETच्या लिस्टमध्ये ते क्वालिफाय झाले होते. त्यानंतर आपले 3 विद्यार्थी जे NDA अकॅडमीसाठी तयारी करत होते, ते NDAची तयारी करता करता आमच्याकडे जे शिक्षक आहे ते IITN आणि NITN आहेत, त्यांनी आत्ममालिक जॉईन करायच्या आधी ते JEEच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. तर त्यांनी विद्यार्थ्याकडून NDAची तयारी करून घेता JEEचे पण काही क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतलं. तर आपले 3 विद्यार्थी हे JEE ॲडव्हान्समध्ये NDAचे गेले होते. आणि त्यासोबतच हे आपले 4 रिझल्ट जे आहे ते अदरमध्ये आलेले आहेत. अदरमध्ये कसं आहे तर आपले एक विद्यार्थी आपला इंडियाचा अग्निवीरमध्ये गेला. काही दिवसापूर्वी तुम्ही न्यूज बघितली असेल की अग्निवीर ही एक गव्हर्नमेंटनी डिफेन्सची एक रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू केलेली आहे. पहिलं जसं आपण म्हणतो की आर्मीत एखाद्याला भरती व्हायचं आहे, त्याला 5 किलोमीटर पळावं लागायचं किंवा 12वी झाल्यानंतर आपण जे म्हणायचो भरती होतोय, तर आता ती भरती म्हणजेच अग्निवीरची एक्झाम असते आणि त्यासाठी लेखी परीक्षा पण असते. तर NDAचा आपला एक विद्यार्थी आत्ता 2021-22ला पासआउट झालेला हा अग्निवीरमध्ये रिकमेंड झालेला, अग्निवीरमध्ये भरती झालेला आहे. त्यानंतर काही दिवसापूर्वी आपला एक SSR जी नेव्हीची सिनियर सेकंडरी रिक्रूट आहे त्यामध्ये आपला NDAचा एक विद्यार्थी रिक्रूट झाला आहे, जो आज सध्या आता ओडिशा या ठिकाणी ट्रेनिंग घेतो आहे. त्यासोबतच आपले जे 2 विद्यार्थी ते मर्चंट नेव्हीमध्ये आत्ता मागच्या महिन्यामध्ये मर्चंट नेव्हीमध्ये 2 विद्यार्थी आपले सिलेक्ट झालेले आहे, जे चेन्नई या ठिकाणी त्यांचं पुढचं जे ट्रेनिंगचं एज्युकेशन आहे कॉलेजचं ते घेत आहे. आणि 2 विद्यार्थी आपले महाराष्ट्र पोलीसमध्ये सुद्धा 2 विद्यार्थी NDA अकॅडमीमध्ये होते. म्हणजे जो विद्यार्थी NDA अकॅडमीमध्ये येतो तिथला अभ्यासक्रम अभ्यासतो, परंतु जर त्याचं काही कारणामुळे जर सिलेक्शन झालं नाही तर डिफेन्सच्या ज्या बाकीच्या एक्झाम आहे त्या NDAच्या अभ्यासक्रमावर एक तर तो त्या ठिकाणी जाऊ शकतो
किंवा या इथे आपले जे इन्स्ट्रक्टर जे काही फिजिकल ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांची करून घेतात, तर त्यांची जी फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळे ते विद्यार्थी 2 वर्ष इथं जर त्यांनी सकाळी PT वगैरे केली तर त्यांची हेल्थ खूप चांगली असते आणि ते पोलीस भरती किंवा या बाकी गोष्टींमध्ये सुद्धा सिलेक्ट होत असतात. तर आपण या ठिकाणी बघू शकता आपले हे विद्यार्थी पण या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर जर आपण ॲकॅडमिक्स रिझल्ट बघितला तर इयत्ता 12वीला ज्या वर्षी जेवढे विद्यार्थी होते आणि त्यातील किती विद्यार्थी हे ग्राफमध्ये असं दिलेलं आहे की 2020-21ला 12वीला 69 स्टुडंट्स होते, त्यातले किती विद्यार्थ्यांचा रिझल्ट निघाला, म्हणजे त्यांनी रिटर्न एक्झाम कोणी क्वालिफाय केली असेल, कोणी NDAच्या मुलाखतीसाठी निवड झाली असेल, कोणाची CET झाली असेल किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट आलेला आहे. आपण तो जो ग्राफ बघितला तो जवळपास दरवर्षी 15, 17, 4 आणि यावर्षी 50 विद्यार्थी आपले मागच्या वर्षी सिलेक्ट 50 म्हणजे काही CETमध्ये गेले, काही JEEमध्ये गेले, काही या बाकीचं जसं मर्चंट नेव्ही वगैरे काही NDAमध्ये गेले. तर आपला हा रिझल्टचा आले काय आणि आपला जर सक्सेस रेट बघितला तर मागच्या बॅचमध्ये जवळपास 86% विद्यार्थी असे आहे की त्यांनी काही ना काही अचिव्हमेंट केलेली आहे. म्हणजे ते असे विद्यार्थी 86 जेवढे टोटल विद्यार्थ्यांपैकी 86% असे विद्यार्थी की त्यांचा कुठं कशा ना कशा रिझल्ट एक्झाममध्ये त्यांचा रिझल्ट आलेला आहे. तर या पद्धतीने आपण या बघितलं की NDAचा आपला हा रिझल्ट आहे आणि हा रिझल्ट आपल्या पंचक्रोशीमध्ये तुम्ही नगरपासून तुम्ही बरेचसे लोक आपल्या आसपासच्या जिल्ह्यातील असेल, धुळे जा, जळगाव जा, कुठं जा, तुम्हाला JEEचे फ्लेक्स लागलेले दिसन, CBSEचे फ्लेक्स लागलेले दिसन, नीटचे हा क्लासेस ती क्लासेस ही अकॅडमी ती अकॅडमी, तुम्हाला NDAचा एक फ्लेक्स लागलेला दिसणार नाही आणि तिथं रिझल्टच दिसणार नाही, कारण की रिझल्टच नाही कुठं. तर एवढी मोठी गोष्ट आपली ह्या NDAच्या अकॅडमीने आपल्या संस्थेचं नाव जवळपास देशामध्ये हे केलेलं आहे. आणि ज्यावेळेस मी या ठिकाणी जॉईन झालो मी UPSCचा अभ्यास करत होतो आणि मी अभ्यासासाठी इथं रूम घेण्यासाठी आलो होतो. त्यावेळेस मला ज्यावेळेस साहेबांनी सांगितलं की आपण NDA अकॅडमी सुरू करतोय, त्यावेळेस मी फक्त NDA ऐकलेलं होतं, मला काहीच माहीत नव्हतं NDA काय. मला हे सुद्धा माहीत नव्हतं की मी ज्या पेपरचा अभ्यास करतोय तेच बोर्ड आहे पेपरची एक्झाम कंडक्ट करते UPSC बोर्ड. तर त्यावेळेस मी साहेबांना बोललो की तुम्ही ह्या गोष्टीमध्ये का पडली NDA सारख्या गोष्टीमध्ये, जी खूप युनिक गोष्ट आहे आणि त्याचे रिझल्ट नाही किंवा अवेअरनेस नाही, आता मला सुद्धा माहीत नाही गोष्ट. तर ते म्हणे त्याच्यात जर एक रिझल्ट आला तर आपल्याकडे कोणच नाही, ही खूप मोठी गोष्ट होईल आणि आपल्या जी कोकमठाम ब्रांच आहे हे NDAसाठी हब तयार होईल तर सगळे विद्यार्थी येतील. तर त्यावेळेस कदाचित माझी मॅच्युरिटी नसेल किंवा मला समजत नसेल, मी म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही. त्यावेळेस मी तिथं GS म्हणून टीचिंग करत होतो. पण नंतर मला ज्यावेळेस रिझल्ट आला किंवा आज जे पालक विचारतात किंवा जे आपल्याकडं ॲडमिशनसाठी पालक येतात दूरदूरून आपल्याकडं, आज रोजी दुसऱ्या राज्यातले बरेचसे विद्यार्थी NDAसाठी आपल्याकडे ॲडमिशन घेत आहे. तर मग आता मला असं समजते की ही NDA ही गोष्ट किती मोठी, कारण की तुम्ही बाकीच्या ज्या स्ट्रीम्स आहे त्या सगळ्याच ठिकाणी उपलब्ध आहे, परंतु एक अशी गोष्ट की जी आपल्या पंचक्रोशीत नाही, परिसरात नाही, आणि अशा गोष्टीचं कॉलेज ओपन करणं आणि त्याच्यात काम करणं आणि रिझल्टसाठी म्हणजे रिझल्टची अपेक्षा करणं, तर हा डिसिजन घेण्यासाठी खूप मोठं आपण जे म्हणतो ना त्या लेवलचं व्हिजनरी माणूसच असं डिसिजन घेऊ शकतो. तर हे NDA अकॅडमी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि येथील जे आपले गोरगरीब किंवा सामान्य कुटुंबातील जे काही विद्यार्थी, आता आमचे जे 7 विद्यार्थी जे काही रिकमेंड झालेले आहे हे सर्व मिडल क्लासचे विद्यार्थी आहे. तर ह्या विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली. आता त्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या 3 पिढीचं कल्याण होणार आहे. ते सगळ्या गोष्टी मागं जर एक व्यक्ती कोणी असेल तर साहेबांनी हे मोठं खूप धाडस केलं आणि हा निर्णय घेतला आणि समाजातील आपल्या पंचक्रोशीतील गोरगरीब पालकांना NDA सारखा एक मंच उपलब्ध करून दिला. त्यासाठी साहेबांचे मी धन्यवाद मानतो. एक बार साहेबांसाठी एकदा टाळ्या वाजवा तुम्ही. त्यानंतर आता पुढचा जो प्रश्न आपल्या पुढे येतो की हा रिझल्ट आपण कसा काढतो. सर जसं तुम्ही म्हणशाल की सर तुम्ही एवढं बोलताय की खूपच हार्ड आहे, रिझल्ट नाही, पंचक्रोशीत नाही, मग तुम्ही असं काय करताय की तुमचा रिझल्ट येतो. ते असं कोणी सांगत नाही, पण मी तुम्हाला सांगतो ज्या चाव्या आहे आम्ही तुम्हाला देतो. कारण की साहेब काय एक गोष्ट सांगतात की तुम्ही प्लॅनिंग केली, प्लॅनिंग तुमची 100 जणांकडे द्या, पण प्लॅनिंग वास्तवात इम्प्लिमेंटेशन हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. एखादी गोष्ट जो एक्झिक्यूट करू शकतो तोच रिझल्ट काढू शकतो आणि एक्झिक्यूट करणं एवढं सोपं नाही. तर आम्ही कशा पद्धतीने ती गोष्ट करतो. एक तर अकॅडमिक कॅलेंडर आपण वर्षभराचं बनवून घेतो, किती आपले ॲक्च्युअल वर्किंग डेज आहे, वर्किंग डेज किती, त्याच्यामधले बाकीचे आपले इथलं वर्किंग डे असताना काही ज्या दिवशी आपले लेक्चर होत नाही ते मायनस करता ॲक्च्युअल वर्किंग डेज किती आहे. आणि आपण असा सिलेबस काढत असतो. जसं काय ते क्लास 11चा आहे की आपले वर्षाचे जे वर्किंग डेज आहे ते वीक किती आहे, नंबर ऑफ डेज किती आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक विषयाचा जो सिलेबस आहे आपण 11वी आणि 12वीचा सिलेबस मर्ज केलेला आहे. म्हणजे NDAचा जो अभ्यासक्रम आहे तो CBSE बोर्डाचा अभ्यासक्रमाशी अलाईन आहे तो. तर आपल्याकडे जे बोर्ड आहे ते CBSE बोर्ड आहे. म्हणजे मुलांना आम्हाला NDA पण शिकवायचं आहे आणि त्याला CBSE 12वीला तो पास पण झाला पाहिजे, फक्त NDA घेऊन चालू शकत नाही. मग आम्ही तो सिलेबस मर्ज केलेला आहे आणि दोन्ही सिलेबस कंबाईन करून आम्ही शिकवतोय. तर तुम्ही जर सिलेबस बघितलं तर आपण असं नंबर ऑफ चॅप्टर, टोटल वर्किंग डेज हे सगळ्या काढून आम्ही कोणत्या दिवशी कोणत्या सब्जेक्टला किती दिवस पाहिजे किंवा किती नंबर ऑफ लेक्चर पाहिजे याचा सर्व प्लॅन केलेला आहे आणि तो प्लॅन करून आम्ही त्या शिक्षकाला देतो. म्हणजे मला एक सांगायला खूप अभिमान वाटतो की आमचं जे कॉलेज आहे NDA कॉलेज हे आत्मामालिक शैक्षणिक संकुलातील जेवढे काही कॉलेज, शाळा किंवा काही जेवढे काही इन्स्टिट्यूट्स आहे किंवा जेवढ्या काही युनिट्स आहे त्याच्यामधलं एकमेव असं युनिट आहे की वर्षभराचं प्लॅन आम्ही आधीच करतो. कोणत्या दिवशी काय शिकवायचं आहे हे आम्ही रोजच्या रोज शिकून आणि त्याचा रोजचा रिपोर्ट घेऊन रोज आम्ही तो ग्रुपला टाकतो. म्हणजे आम्ही असं वर्षभराचं पूर्ण रिपोर्ट काढलेला आहे सब्जेक्ट वाईज.
कोणत्या सब्जेक्टला किती डिमांड आहे, कोणत्या सब्जेक्टला किती मार्क्स आहे, त्याला किती वेटेज दिलं पाहिजे, त्याचे नंबर ऑफ लेक्चर किती घेतले पाहिजे, त्यावर किती टेस्ट घेतले पाहिजे. आणि आपण इथं डेट मेन्शन करून देतो की पर्टिक्युलर जर आता आम्ही अकॅडमिक इयर सुरू करतोय मेमध्ये, तर मेमध्ये जर लेक्चर असणार आहे इयत्ता 11वीचं, तर त्या सब्जेक्ट टीचर जो मॅथचा असणार आहे त्याला समजणार आहे की तुला रोज 8 ते 9 लेक्चर आहे आणि तुला कोणत्या दिवशी काय शिकवायचं हे डेट काढून आम्ही देतो. म्हणजे सुरुवातीला सुरुची मॅडम आमच्यासोबत होतं, आम्ही 3-4 वर्षापासून ही गोष्ट करून वीकली आम्ही रिपोर्ट घेतो. म्हणजे आमचा एकमेव डिपार्टमेंट आहे की ते रिअल टाईममध्ये चालू आहे, की जो आम्ही वर्षभराचा प्लॅन केलेला आहे तो वर्षाप्रमाणेच आम्ही कव्हर करतो. आणि जर झाला नाही जसं 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी, तर जर मुलं आपले जर परेडला गेले तर आम्ही नंतर एक्स्ट्रा लेक्चर घेऊन तो परत सिलेबस विदिन टाईम कव्हर करतो. म्हणजे कुठलीही अडचण असो, कुठे शिक्षक सोडून गेला, काही गेला, तर मंथ एंडमध्ये आम्ही सर्व गोष्टी क्लिअर करतो. आणि असे त्याचे डेली मंथली रिपोर्ट घेत असतो आम्ही की कोणत्या क्लासला किती लेक्चर आहे, त्यात सिलेबस शिकून झाला का, ते रोजचे ग्रुप रिपोर्ट जे आहे तुम्ही आम्ही ग्रुपला पाठवत असतो. साहेब पण ते ग्रुपला आहे, आपले पण काही मॅनेजर पण त्या ग्रुपला आहे, ते सुद्धा बघत असतात. तर अशा पद्धतीने आणि शेवट ज्यावेळेस आपला सिलेबस पूर्ण होतो त्यामध्ये आम्ही जे सब्जेक्ट आहे NDAचे जे काही विषय आहे त्या विषयाचे एवढे आपण टेस्ट सिरीज घेतो की मॅथ जर 300 मार्काला आहे त्याचे किती क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले पाहिजे. तर अशा पद्धतीने मागच्या 3-4 वर्षामध्ये आमचा जो काही अनुभव आलेला आहे आम्हाला की NDA बोर्ड जो आहे जो क्वेश्चन घेतो ते कोणत्या टाईपचे क्वेश्चन घेतो, म्हणजे टाईप ऑफ क्वेश्चन कोणते घेतो. जर सेटचा टॉपिक आहे तर सेटवर कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्या प्रकारात आम्ही इतकी मुलांची प्रॅक्टिस करून घेतो. त्यामुळे आपल्याकडं सातत्याने रिझल्ट आहे आणि हा रिझल्टचा आकडा खूप जास्त असू शकतो. पण खूप सारे विद्यार्थी खूप कमी मार्कांनी जातात. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, आता मागचा जो आमचा रिझल्ट आला त्यामध्ये आमचे 4 ते 5 विद्यार्थी रिटर्न क्वालिफाय झाले, पण जवळपास 10 ते 15 असे विद्यार्थी होते जे 10-15 मार्कांनी राहिले. तुम्ही असं एवढं कमी का, कारण की कट ऑफच तेवढं आहे. कारण की 7 ते 8 लाख विद्यार्थ्यातून 10,000 निवडायचे, तर मग इथं अर्धा मार्काचा सुद्धा फरक होतो. तर अशा पद्धतीने आम्ही हे करतो. तर हे झालं आपलं आवाज पूर्ण शांतता. तर हे झालं आपलं NDA अकॅडमी जे आहे त्याच्याबद्दलचं. पुढं आपण दुसरा जो विभाग आहे आमच्याकडं तो आहे आत्मा मालिक स्पेशल इंटिग्रेटेड मिलिटरी पॅटर्न स्कूल. ज्यावेळेस मी NDAचं काम करत होतो ते काम करत असतानाच 2021 साली माननीय अध्यक्ष साहेबांनी एक मिलिटरी आपलं जे इंग्लिश मिडियमचा जो रेसिडेन्शियल पार्ट होता स्पेशल इंटिग्रेटेड मिलिटरी पॅटर्न आणि इंटिग्रेटेड मिलिटरी पॅटर्न असे 2 जे विभाग होते त्याची जबाबदारी माझ्याकडे दिली होती. आम्ही ते मर्ज करून त्याला मिलिटरी पॅटर्नमध्ये कन्वर्ट केलं होतं आणि त्यावर आपण काम केलं. त्याचं परत ते स्ट्रेंथ याच्यासारखं सेम पॅटर्नमध्ये आपण बघू. तर 2020-21मध्ये ती जे स्कूल होतं त्याची स्ट्रेंथ जी होती ती 689 होती. आता ही कागदावरली स्ट्रेंथ आहे. करोनाचा पिरियड होता, हॉस्टेलला विद्यार्थी नव्हते. तर मी आता तेच दिनेश सरांशी बोलत होते, 451 विद्यार्थी आम्ही वर्षभर सांभाळले होते. म्हणजे कागदावर जरी तुम्हाला इथे एवढे विद्यार्थी दिसत असेल की जवळपास 700 विद्यार्थी, परंतु ॲक्च्युअलमध्ये 451 विद्यार्थी वर्षभर आली. कारण की बाकी विद्यार्थ्यांनी दाखला नेलेला नव्हता, त्यांची फी पेंडिंग होती आणि खूप संघर्षाचा काळ होता. पालक रोज यायचे भांडायचे कारण की पैसे भरल्याशिवाय आम्ही दाखला देत नव्हतो आणि ते पैसे भरून घेण्याचं खूप मोठं आव्हान आमच्यासमोर होतं. तर आम्ही त्या आव्हानाला तोंड देत आज जवळपास 2023-24मध्ये त्या शाळेची जी स्ट्रेंथ आहे आम्ही ते 966 1000 आम्ही पार केले होते. पण काही ॲडमिशन सोडून गेल्यामुळे परत ते 966वर ती गंमत आली आणि पुढच्या वर्षी जवळपास आमचे 1080 ॲडमिशन होतील. म्हणजे ॲडमिशनची जर विचार केला तर NDA सारखंच आमच्याकडे जे इंटिग्रेटेड विभाग स्कूल आहे त्याचासुद्धा जी स्ट्रेंथ आहे ती आम्ही जवळपास 450हून आज 1000च्या पुढं आम्ही जाणार आहे. ती पण आम्ही डबल स्ट्रेंथ 3 वर्षामध्ये मी आणि माझे जे काही सहकारी आहे जे आम्ही तिथं काम करतो आहे त्याच्या माध्यमातून ती होत आहे. ते आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने आमची स्ट्रेंथ 3 वर्षाची स्ट्रेंथ आहे. ही या पद्धतीने क्लास वाईज आपली स्ट्रेंथ वाढलेली आहे. म्हणजे इक्वली सर्वच क्लासची आपली स्ट्रेंथ वाढत गेली आहे आणि जवळपास आता आपली टोटल 966 स्ट्रेंथ त्या स्कूलची आहे. त्यानंतर जर बजेटचा विचार केला तर ज्यावेळेस 2021ला ते स्कूल जसं मी तुम्हाला सांगितलं कोरोनामध्ये होतं, तर त्यावेळेस त्या स्कूलचं जे टोटल येणं पैसे होतं किंवा त्या वर्षात आम्ही जी काही फी रिकवर केली होती तर ती जवळपास 4,33,00,000 रुपये होती. आणि आता 2023-24मध्ये तो जो आकडा आहे तो 9 कोटी जवळपास 79 लाख म्हणजे जवळपास 10 कोटीवर आम्ही ते आमच्या शाळेचं बजेट गेलेलं आहे. आणि मला एक गोष्ट अजून तुम्हाला सांगा, ही हॉस्टेलची फी आहे टोटल 9 कोटी हॉस्टेलची फी आहे. प्रोजेक्ट आणि अपडाऊनची जर फी बघितली ती प्रोजेक्टचे काही विद्यार्थी आमच्याकडं आता ह्यावर्षी सर्व आउट होऊन जातील, पण मागच्या 2 वर्षापासून 1-2 डिव्हिजन आमच्याकडे प्रोजेक्टच्या पण होत्या आणि काही अपडाऊनचे विद्यार्थी होते. तर मला तुम्हाला सांगायला एक गोष्ट खूप अभिमान वाटेल की अख्ख्या आत्मालिक शैक्षणिक संकुलामध्ये आमचं इंटिग्रेटेडचं एकमेव डिपार्टमेंट असेल की ज्याचा जो स्टाफवर जो खर्च आपण करतोय तो एवढ्या कमी खर्चामध्ये आम्ही ते चालवतोय. ते का चालवतोय, कारण की त्याच्यामध्ये एक तर ऑलरेडी ते डबल शिफ्टमध्ये चालतं आहे, जे दुपारच्या शिफ्टमध्ये आत्मरूप चालतं. तर आम्ही कमीत कमी स्टाफमध्ये त्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सर्व गोष्टी देतोय. आणि ज्या अर्थी एवढी स्ट्रेंथ वाढते, आता मी तिथं आम्ही काय काम केलं, आमच्या शिक्षकांनी काय काम केलं, त्या सर्व गोष्टी पुढे दाखवणारच आहे. परंतु एवढा चांगला प्रतिसाद पालकांकडून आम्हाला भेटतोय की 1 रुपयाचं आम्ही कॅम्पेनिंगचा 1 रुपयाचा खर्च न करता यावर्षी जवळपास आमचे 1,200 ॲडमिशन झालेले आहे. अजून आमचे आत्ताशी पेपर संपले परवा दिवशी, परंतु 8 दिवसापूर्वीच आमचे 100 ॲडमिशन पण पूर्ण झाले होते. तर पुढच्या वर्षी जवळपास 1080 ॲडमिशन आमचे त्या शाळेत होतील. तर त्याच्यामध्ये जर अचिव्हमेंटचा जर विचार केला तर
या पद्धतीने 2021, 22, 23पर्यंत आपला जो रिझल्ट आहे वर्षाचा त्यांचा वाला, तर 10वीचा क्लास 10चा जो रिझल्ट आहे तर याच्यामध्ये आपण बघू शकता ॲव्हरेज रिझल्ट आपण काढला प्रत्येक सब्जेक्टचा आणि मॅक्सिमम मार्क्स आपण काढलेले की प्रत्येक विषयाला किती किती मार्क्स मिळालेले. त्यामध्ये फक्त 2 वर्षापूर्वी आपला एकाच विषयाचा जो रिझल्ट होता तो आपला कमी लागला होता, तो 62 होता फक्त सायन्सचा, नाही तर बाकी 60 होता, नाही तर बाकी सगळे वेल परफॉर्मिंग सब्जेक्ट्स आहे आणि यावर्षी तो पण आमचा रिझल्ट आम्ही कवर करून घेतो आहे. तर या पद्धतीने आपण बघू शकता की SSC बोर्डाचा जो रिझल्ट आहे सब्जेक्ट वाईज आपण बघितलं तर बरेचसे सब्जेक्ट जे आहे त्यांचा जो ॲव्हरेज आहे तो त्यांचं टॉपर जे आहे ते 90 अबव आहे आणि ॲव्हरेज जर बघितला तर ॲव्हरेज सर्व विषयांचा म्हणून तो 75च्या आसपास ॲव्हरेज आहे. त्यानंतर ही SSC बॅचचे विद्यार्थीची लिस्ट आहे. हा आपला मागच्या वर्षीचा रिझल्ट होता. वेळ कमी म्हणून फास्ट घेतो मी, तुम्ही बघून घ्या फक्त. त्यानंतर स्कूल अचिव्हमेंट रिपोर्ट, हे इयत्ता 10वीचा रिझल्ट सोडता आपण बाकी काय स्कूलमध्ये काय अचिव्हमेंट कुठल्या प्रकारचे अचिव्हमेंट केलेलं आहे तर त्याचा जर आपण आढावा घेतला तर आपण मागच्या वर्षी आपल्याकडे फाउंडेशन सुरू केलेलं आहे. म्हणजे रेग्युलर स्कूलसोबतच आम्ही आमच्या त्या स्कूलची एक बॅच आम्ही फाउंडेशनसाठी पाठवतो आहे. म्हणजे आमच्याकडे CBSE आणि इंटिग्रेटेड म्हणून एक बॅच फाउंडेशनची बनते आणि ज्या उरलेल्या बॅचेस आहे डिव्हिजन जास्त असल्यामुळे आमची जी सेकंड बॅच आहे ती कॉम्पिटेटिव्हची आम्ही बनवलेली. म्हणजे इंटिग्रेटेड सेक्शनमध्ये जी B बॅच आहे त्या बॅचवर आम्ही फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेतो आहे. कॉम्पिटेटिव्हचा त्यावर जास्त फोकस केलेला आहे. बाकी रेग्युलर बॅचेस आहे आपल्या. तर त्यामध्ये यावर्षीचा जर विचार केला तर ज्या ऑलिम्पियाडच्या ज्या एक्झाम्स आहे त्यामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी क्लास वाईज किती विद्यार्थी क्लास वाईज आणि सब्जेक्ट वाईज किती विद्यार्थी त्या एक्झामला बसले, त्याच्यानंतर किती विद्यार्थ्यांना मेडल मिळेल. जवळपास आता आपल्याला 33 गोल्ड मेडल यावर्षी आपल्या विद्यार्थ्यांना या इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये भेटले होते. त्यानंतर स्पेशल अचिव्हमेंट किती विद्यार्थ्यांना भेटले आणि जे साहेब आम्हाला मागं बोलले होते की तुमचे विद्यार्थी या ज्या ऑलिम्पियाड एक्झाम आहेत ते तालुका लेवल किंवा जिल्हा लेवलला येऊन उपयोग नाही, ते नॅशनल किंवा इंटरनॅशनलला सिलेक्ट झाले पाहिजे. सेकंड राऊंडला किती विद्यार्थी गेले तर जवळपास आता ह्या इंडियन ऑलिम्पियाडमध्ये जवळपास 2 विद्यार्थी आपले जे आहेत ते 4 विद्यार्थी हे दोन नॅशनलला म्हणजे जवळपास सेकंड राऊंडला 4 विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले. त्यानंतर हे सगळे विद्यार्थी सेकंड राऊंडसाठी गेलेले. त्यानंतर जी सिल्वर झोन ऑलिम्पियाड होती त्यामध्ये पण आपले टोटल आता फास्ट घेतो मी, त्यामध्ये एक विद्यार्थी आपला नॅशनलला गेलेला आहे आणि स्पेशल अचिव्हमेंट किंवा मेडल वगैरे एवढे भेटलेले. त्यानंतर जी तिसरी एक्झाम आहे इंडियन टॅलेंट सर्च त्यामध्ये जवळपास सेकंड राऊंडसाठी 63 विद्यार्थी जे आपले ते सेकंड राऊंडसाठी सिलेक्ट झालेले आणि एवढे जवळपास 54 आपल्याला मेडल मिळालेले आहे. तर टोटल ज्या 3 ऑलिम्पियाड आहे मुख्यतः त्याचा जर विचार केला आपला तर टोटल 63 स्टुडंट्स आपण त्यासाठी बसवले होते आणि त्यातले 68 स्टुडंट जे आहे ते राऊंड सेकंडसाठी गेले आणि बाकीच्यांना आपल्याला 122 मेडल भेटलेले, 57 स्पेशल अचिव्हमेंट मिळालेले आहे. त्यानंतर या हिंदी राष्ट्रभाषा किंवा एलिमेंटरी या ज्या एक्झाम आहे याच्यामध्ये पण आपले बरेचसे विद्यार्थी या छोट्या मोठ्या एक्झाम असल्यामुळं याच्यामध्ये पण बरेचसे विद्यार्थी आपले 110 विद्यार्थी एलिमेंटरी एक्झामसाठी आलेले, इंटरमिजिएटमध्ये 16 विद्यार्थी आलेले. त्यानंतर स्कूल ट्रिप, त्याचा पुढचा जो विषय आहे तो स्कूल ट्रिपचा आहे. जसं मलिक सरांनी तुम्हाला सांगितलं मगाशी की आपण स्कूल ट्रिप जी आहे ती सुद्धा सेंट्रली आपण बघतो यावर्षीपासून आपली संस्था स्कूल ट्रिपला सुद्धा प्रॉपर प्रोसिजर एक SOP लावून दिलेली. तर ह्यावर्षी आमच्या शाळेने म्हणजे CBSE इंटिग्रेटेड आणि ND हे 3 विभाग मिळून जेवढ्या स्कूल ट्रिप गेल्या तेवढ्या अख्खा एंटायर आत्ममालिकने गेलेलं आहे. प्रत्येक स्कूलच्या आपल्या 4 ट्रिप गेलेलं आहे. म्हणजे 3 विभाग मिळून आमच्या जवळपास 10 ट्रिप गेलेल्या आहे आणि त्या 10 ट्रिप त्या अशा जवळपास नाही गेलेल्या, खूप दूर गेलेल्या आहे. म्हणजे आम्ही मागच्या वर्षी पूर्ण नॉर्थ इंडियाचे काही 3-4 स्टेट कवर केले ते आणि ह्यावर्षी साऊथ इंडियाचे 4-5 स्टेट कवर केले. तर मागच्या 2 वर्षात ज्या आपल्या ट्रिप गेल्या होत्या स्कूल ट्रिप, तर स्कूल ट्रिप जर बघितलं आपण तर यामध्ये टाकलं नाही वाटतं, स्कूल ट्रिपचा विषय टाकला नाही वाटतं. तर स्कूल ट्रिप आपल्या ज्या आहे यावर्षी इंटिग्रेटेडची जी एक स्कूल ट्रिप आहे ती खाली साऊथ इंडियामध्ये रामेश्वरमला आपण गेली होती. जे मला एक वैयक्तिक गोष्ट लक्षात आली की ज्यावेळेस माणूस जॉबला लागतो त्याच्यावर खूप कार्याची जबाबदारी येते आणि त्याला सुट्टी भेटत नाही, फिरता येत नाही, धामधूम राहून जाता. त्यामुळे मुलांना जर शाळेच्या वेळेत तसं धाम करून टाकले तर असा विचार करून आम्ही एक ट्रिपच रामेश्वरमला काढली होती आणि त्यासोबतच बाकीचे जे कर्नाटका, तेलंगणा हे जे काही राज्य आहे ह्या 4-5 राज्यामध्ये आम्ही ट्रिप नेली होती इंटिग्रेटेड स्कूलची. नंतर गुजरातला एक ट्रिप नेली होती, एक नाशिकला नेली होती आणि कोकणला. अशा इंटिग्रेटेडच्या यावर्षी आपण जवळपास 4 ट्रिप नेल्या होत्या. त्यानंतर आमच्या इंटिग्रेटेड सेक्शनमध्ये डिसिप्लिन जे आहे की लेक्चरचा किंवा टायमिंगचा, जसं मलिक सरांनी तुम्हाला सांगितलं की टायमिंगमध्ये लेक्चर झाले पाहिजे किंवा सिलेबस प्रॉपर झाला पाहिजे, तर आम्ही डेली अशा प्रकारचे रिपोर्ट घेत असतो. डेली विद्यार्थ्यांचे अटेंडन्स रिपोर्ट, म्हणजे जसं तुम्हाला वरपे सरांनी पण सांगितलं की आम्ही 2 वर्षापासून घेतो, तर मी सुद्धा आमच्याकडे जसं माझे डिपार्टमेंट आले तेव्हापासून ही सिस्टीम टाकलेली की डेली त्या विद्यार्थ्यांचा अटेंडन्स रिपोर्ट, त्यानंतर लेक्चरचा रिपोर्ट. म्हणजे मी ज्यावेळेस CBSE स्कूलला ज्यावेळेस मला प्राचार्य म्हणून संधी भेटली त्यावेळेस सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होता तिथं की लेक्चर होत नव्हते. असे पालक बोलायचे की लेक्चर होत नाही. मी बोललो असतं कसं काय होईल, लेक्चर कसं काय होणार नाही. मग ते मी थोडं माझ्या लेवलला सुपरविजन केलं. मग त्यावेळेस मला लक्षात आलं की शिक्षक टायमात लेक्चरला जात नाही किंवा लेक्चरला जाऊन लगेच 2 मिनिटात वापस येतात आणि विद्यार्थी तसेच बसून राहतात. त्यामुळे आम्ही हे लेक्चर सिस्टीम लावली की डेली प्रत्येक क्लासवर किती लेक्चर झाले पाहिजे, ते लेक्चर होत आहे का. तर आमच्या 3 डिपार्टमेंटमध्ये एकही टाईम लेक्चर खाली जात नाही.
सर्व लेक्चर त्या टायमामध्ये शिकून होतात, त्याचं पर्सेंटेज आम्ही काढतो. आणि त्यानंतर अजून पुढचा जो विषय की आम्ही एक स्टाफचा अटेंडन्स रिपोर्ट काढतो. एखादा स्टाफ जर 15-20 दिवस सुट्टी मारत असेल, वर्षभरात जर एखाद्या स्टाफनी 25 सुट्ट्या घेतल्या आणि त्या स्टाफचा तरी पण वेळेस सिलेबस पूर्ण होत असेल, तर त्याला आम्ही बोलून त्याची विचारणी केली जाते की तुम्हाला पर्टिक्युलर वर्षभरात एवढे लेक्चर घ्यायचे होते, तुम्ही जर 25 दिवस नव्हते तरी तुमचा सिलेबस कसं काय कव्हर झाला, मग तुम्ही काय केलं. मग त्याला आम्ही एक्स्ट्रा लेक्चर देऊन त्यांच्याकडून तो सिलेबस करून, म्हणजे आपल्याला वीकली किंवा मंथली समजतं कोण किती सुट्ट्या घेतोय, मग त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडून तो एक्स्ट्रा लेक्चर घेऊन सिलेबस कव्हर करून घेतो. तसंच आमचा डेली फाईल सबमिशन की अशा सगळ्या प्रकारचे जे काही जसे MIC जसं आम्हाला प्रिन्सिपल लोकांना MIC रिपोर्ट आहे, तसं आमच्याकडे जे अकॅडमिक कॉर्डिनेटर आहे त्या अकॅडमिक कॉर्डिनेटरला हे 3 कामं रोज करायचे. त्यानंतर हा ट्रिपचा विषय मगाशी राहिला, तो मला इकडे येतो स्कूल एक्झर्शन. तर ट्रिप जी एक तर राजस्थानला आपली ट्रिप गेली होती मागच्या वर्षी, त्यानंतर एक कोकणला गेली होती, एक साऊथ इंडियाला गेली होती रामेश्वरमला, त्यानंतर यावर्षी त्यानंतर एक त्र्यंबकेश्वरला नाशिकला गेली होती. म्हणजे ज्या डिपार्टमेंटचा प्रिन्सिपल धार्मिक असेल त्या डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना पण धार्मिक ट्रिपचा आनंद घेता येतो. अशा अनुषंगाने सर्व धार्मिक ठिकाणी मी विद्यार्थ्यांना पाठवलेलं आहे. आता एक स्कूल आधी ही स्कूल इंटिग्रेटेडची ही आज गेलेली आहे, म्हणजे आज पहाटे 4 वाजता निघली होती. मागं 15 दिवसापूर्वीच आमचं नियोजन होतं, परंतु फायनल पेपर असल्यामुळं विद्यार्थ्यांना तिकडे ट्रिपमध्ये पाठवलं तर अभ्यास होणार नाही आणि वक्ते सर विद्यार्थ्यांचा अभ्यास होणार नाही आणि ते दुर्लक्षित होती, म्हणून आपण त्यांना ती ट्रिप कॅन्सल करून आम्ही ती पोस्टपोन केली होती. तर आज सकाळी गेलेली ते गुजरातमध्ये एवढ्या ठिकाणी आपण त्या विद्यार्थ्यांना पाठवतोय. त्यानंतर एक कोकणला ट्रिप आपली 10वीची गेली. तर अशा पद्धतीने हे इंटिग्रेटेड डिपार्टमेंटचा अहवाल हे होतं. त्यानंतर शेवटचं आहे आता 5 मिनिट राहील फक्त मोजून. त्यानंतर CBSE विभाग जे आहे, मी तुम्हाला मोजून प्रामाणिकपणे सांगितलं होतं की अर्धा तासात होईल, तर अर्धा तासातच जमतं आहे माझं. ठीक आहे. त्यानंतर तिसरा जो विभाग आहे तो म्हणजे CBSE विभाग. तर CBSE विभाग माझ्याकडे 2 वर्षापूर्वी CBSE विभागाला मी प्राचार्य म्हणून माझी नेमणूक झाली. तर ज्यावेळेस 2021ला त्या ठिकाणी 21-22ला 693 विद्यार्थी संख्या होती. त्यानंतर मग 22-23ला 826 होती आणि आज रोजी त्या विभागाची जी संख्या आहे ती 988. जसं मी तुम्हाला सांगितलं हे दोन्ही विभाग 1000 क्रॉस केले ते, परंतु काही ॲडमिशन कॅन्सल झाल्यामुळे ते आम्ही परत 1000च्या खाली आलो. तर पुढच्या वर्षी आपले 1050 विद्यार्थी होतील. विद्यार्थी जास्त पण होऊ शकतात, कारण की आता दोन्ही विभागाला 200-300 वेटिंग आहे, परंतु हॉस्टेलला जागा नसल्यामुळे 5 मिनिटासाठी पूर्ण शांत राहा. जसं तुम्हाला सांगितलं की आपले जे दोन्ही विभाग आहे, इंटिग्रेटेड स्कूल असो किंवा CBSE स्कूल, या दोन्ही विभागामध्ये खूप ॲडमिशनला फ्लो आहे. 200-300 वेटिंगला आहे. हे जे सर्व आता आम्ही ॲडमिशन करतोय, ज्या विद्यार्थ्याला 35% जास्त मार्क्स मिळत नाही, आउट ऑफ म्हणजे 50 मार्कापैकी त्याला 35% जास्त मार्क्स मिळत नाही, त्या विद्यार्थ्याला आम्ही प्रवेश देत नाही. म्हणजे तुम्हाला साहेबांकडे दर दिवसाला जर कोणी येतं की आम्हाला प्रवेश द्या, आम्हाला एवढे मार्क्स आहे, मलिक सरांकडे पण लोक जातात, तर आम्ही प्रवेश देत नाही. आम्ही फक्त क्वालिटी विद्यार्थी घेतोय. 200-300 आमच्याकडे आता वेटिंग आहे, परंतु विद्यार्थी आपल्याकडे हॉस्टेलला तेवढी कॅपॅसिटी नसल्यामुळं जसं CBSEला आहे, म्हणून आपण आता क्वालिटी विद्यार्थी भरतो. नाही तर आम्ही आता दोन्ही शाळा 1,500-3,000च्या पुढे नेऊन टाकल्या असते. परंतु CBSEला 200 वेटिंग आहे, CBSEला पण वेटिंग आहे, 200 नाही जास्त आहे. तुम्ही उद्या भेटा जरा मला. हो CBSEला वेटिंग आहे ना. वेटिंग म्हणजे सर्व जे आम्ही काही रिजेक्ट केलेले असो किंवा काही आम्ही ॲडमिशन दिलेलं नसेल. जसं आपल्याकडं क्लास 6चा एक असा प्रॉब्लेम आहे की 6वीला आम्ही ॲडमिशन देऊ शकत नाही, तर 6वीलाच 25-30 ॲडमिशन तर 6वीच्याच वेटिंगला ठेवलेले आम्ही. तर आणि इंटिग्रेटेडला पण 301 वेटिंग आहे आपल्याकडं. तर त्यानंतर जे वेटिंग त्याच्यात रोजचा रिपोर्ट टाकतो सर, त्याच्यात लिहिलेलं आहे वेटिंग. ठीक आहे. त्यानंतर आता 1050 विद्यार्थी आपले या पुढच्या वर्षी या CBSE डिपार्टमेंटचे होतील. तर बजेट बघितलं आपण तर 2021ला 6 कोटी बजेट होतं, ते जवळपास आता 2023-24ला 10 कोटी आम्ही पार केलेलं आहे. आणि पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये मलिक सरांनी जी स्लाईडमध्ये दाखवली त्यामध्ये जवळपास आपण 12-1 कोटीपर्यंत आपल्या या विभागाचं बजेट जात आहे. त्याच्यानंतर हे हॉस्टेलची फी आपली, हे प्रोजेक्ट आणि अपडाऊनचा विषय. तर आपल्याकडे CBSE स्कूलमध्ये जवळपास 400 विद्यार्थी नामांकित शिक्षकचे आहे, म्हणजे प्रोजेक्टचे विद्यार्थी आहे. तर ती शाळा आपण महादेवीला आपल्याकडे स्वतंत्र भरते, ती काय आपण तिथं एकत्र भरत नाही. तर असे मिळून जवळपास आपलं एवढं बजेट आहे. तर जवळपास 3 कोटी रुपये आपले त्या नामांकित शिक्षणमधून आपल्याला CBSEमध्ये मिळतात. त्याच्यानंतर सॅलरी एक्सपेंडिचर जर बघितलं तर ते 16वर 16, आता यावर्षी आम्ही ते 12वर आणलेलं आहे. 12वर आणलं म्हणजे काय की विद्यार्थी संख्या वाढवली की एक्सपेंडिचर आपोआप कमी होतं. त्यानंतर हा CBSEचा ग्रेड 10चा जो आहे तो रिझल्ट आहे. आणि इंटिग्रेटेड सारखंच जसं मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये पण जसं मागच्या वर्षी मॅथचा एक रिझल्ट जो आहे आमचा तो कमी लागला होता, त्याच्यावर आम्ही वर्षभर काम केलं आणि तो पण आता आम्ही सर्व शिक्षक जे आमचे 10वीचे त्यांना सर्वांना टार्गेट दिलेलं आहे की तुमचा ॲव्हरेज रिझल्ट जो आहे तो 70 किंवा 75 अबव पाहिजे, म्हणजे मॅक्सिमम विद्यार्थी जे आहे ते 90%पेक्षा जास्त येतील. तर हा आमचा CBSEचा क्लास 10चा रिझल्ट आहे. त्यानंतर एक्सटर्नल जे एक्झाम आहे तर एक्सटर्नल एक्झाममध्ये आम्ही यावर्षी CBSEला हे जे ऑलिम्पियाड किंवा हे ज्या प्रायव्हेट एक्झाम्स आहे त्यावर काही खूप फोकस केला होता. तर CBSEमध्ये जवळपास आपण यावर्षी 234 विद्यार्थी बसवले होते.
या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या एक्झाम्स आहे तुम्ही बघू शकता की सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन, सिल्वर झोन किंवा इंडियन टॅलेंट सर्च ते सब्जेक्ट वाईज आणि क्लास वाईज एक्झाम असतात. तर आपण टोटल जे विद्यार्थी बसवले होते ते 200 जवळपास किती टोटल विद्यार्थी काढायचे राहिले. पण जे त्याच्यामध्ये नेक्स्ट राऊंडसाठी जे क्वालिफाय झाले, जे साहेब तुम्ही बोलले होते की नेक्स्ट राऊंड, ते जवळपास 234 विद्यार्थी आपले नेक्स्ट राऊंडसाठी क्वालिफाय झाले. आणि स्पेशल अचिव्हमेंट आपल्याला 458 भेटलेले आहे आणि मेडल जवळपास 39 मेडल्स आपल्या स्कूलला भेटलेले. तर हे द्या. त्यानंतर महाराष्ट्र टॅलेंट सर्च जे आहे एक प्रायव्हेट एक्झाम आहे, तिच्यामध्ये सुद्धा आपले आत्तापर्यंत CBSEने ती डिपार्टमेंट ती एक्झाम देत नव्हतं किंवा त्यामध्ये आपल्याला रिझल्ट आला नव्हता. त्यावेळेस आपले जवळपास 32 विद्यार्थी या महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाममध्ये आलेले. त्यानंतर अकॅडमिक नॉर्म, जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्या तिन्ही डिपार्टमेंटला ही सिस्टीम आहे. रोजचं जे काही अटेंडन्सचा रिपोर्ट रोजचा येतो, रोजचा स्टाफचा रिपोर्ट येतो, रोजचे जे लेक्चर आहे, कोणत्या क्लासला किती लेक्चर आज घ्यायचे होते, ते सर्व लेक्चर व्यवस्थित झाले की नाही ते याचा एक रिपोर्ट असतो. आणि त्यानंतर या ट्रिपचा परत विषय, तर CBSEचा आपण मागच्या वर्षी आपण एक छोट्या मुलांची अगस्त्य फार्म हाऊसला ट्रिप नेली होती. मागच्या वर्षी एक मोठ्या वर्गाचे जे मुलं आहे जे 6वी ते 9वीचे त्यांना आपण राजस्थान आणि मध्य प्रदेश अशा या 2 ठिकाणी, मध्य प्रदेशला उज्जैन असो किंवा राजस्थानला चित्तोडगड वगैरे, पुष्कर वगैरे अशा ठिकाणी आपण त्यांना धार्मिक प्लस एंटरटेनिंग जे प्लेसेस आहे त्या ठिकाणी आपण त्यांना ट्रिपला नेलं होतं. यावर्षी आपण मागच्या वर्षी पुण्याला जे 10वीचे विद्यार्थी त्यांना आपण नेलं होतं. त्यानंतर यावर्षी जे आहे साऊथ इंडियाला आपली राजस्थानला ट्रिप CBSE जाऊन आली. आणि मलिक सरांनी जे तुम्हाला मागे सांगितलं की आपल्याला आत्मविश्वासासाठी जो काही पैसा होता त्यासाठी आपण या ट्रिपचे जे उरलेले पैसे आहे तर त्यातून तो आत्मविश्वासाचा खर्च केला होता. तर मला तुम्हाला सांगायला खूप अभिमान वाटेल की त्या ट्रिपचा जो सगळ्यांचा उरलेला खर्च होता त्याच्यातले माझे जे विभाग आहे 70% अमाऊंट ही माझ्या 3 डिपार्टमेंटचे आहे. कारण की CBSEमध्ये जवळपास आम्ही 2-2.5 लाख रुपये एका विभागाची मिळून दिली. तर 70-80% जी अमाऊंट आहे ती टोटलची तर ती फक्त आमच्या 3 डिपार्टमेंटची आहे. त्यानंतर जी आपली एक त्र्यंबकेश्वरला आपण एक ट्रिप छोट्या मुलांची फर्स्ट फोरची नेली होती आणि एक ट्रिप आत्ता आपली गुजरातला CBSEची ट्रिप आपली जाऊन आली. त्यानंतर एक लोणावळ्याला पण गेली होती. तर अशा पद्धतीने आमचे हे 3 विभाग आहे. या 3 विभागामध्ये टोटल जवळपास 2300 विद्यार्थी शिक्षण घेत आहे, 170 स्टाफ आहे आणि टोटल 3 डिपार्टमेंट म्हणून जवळपास मागच्या वर्षी आपलं एक 23 कोटीचं बजेट होतं जे यावर्षी 29-30 कोटीपर्यंत आम्ही नेण्याचा प्रयत्न करू. मला इथं बोलण्याची संधी दिली आणि हे काम करत असताना हे काम करत असताना मी वयाच्या 25व्या वर्षी प्रिन्सिपल झालेलो आहे आणि माझं वय आता 29 आहे. तर मला एवढा काही एक्सपिरियन्स नव्हता. माननीय अध्यक्ष साहेब जे आहे त्यांनी मला 1 मिनटं फक्त, आता मी जास्त कधी भावनिक होत नाही, प्रॅक्टिकल पर्सन आहे पण तरी आता 1 मिनटं बोलतो. तर मला या गोष्टीचा कुठलाही अनुभव नाही. मी या संस्थेमध्ये किंवा या आश्रम परिसरामध्ये UPSCचा अभ्यास करण्यासाठी आलो होतो. तर साहेबांनी त्यांचा अनुभव वापरून खूप चालाकीने मला ते इंडियामध्ये बरोबर प्लांट केलं आणि त्या ठिकाणी मला GS टीचर म्हणून आधी संधी दिली होती. आणि जसं मलिक सरांनी सांगितलं, त्यांना साहेबांनी विचारलं होतं तुम्हाला मॅनेजर बनायचं का? मलिक सर बोलले नाही हा ते. मला डायरेक्ट ते देऊन अनाऊन्स केलं होतं. नंतर मी खूप विनवणी केला की मला अभ्यास करायचा वगैरे येते. ते म्हणे थांबा तुम्ही करा. नंतर मला पण थोडं भारी वाटलं की कारण की प्रिन्सिपल हे पद खूप चांगलं, म्हणजे जगातले सगळे मॅनेजर प्रेसिडेंट कोणी काही असो, प्रिन्सिपल या पदाची डिग्निटीज वेगळी. तुम्ही जर मॅनेजर असा, प्रेसिडेंट या असाल काही असं, तुम्हाला ते पर्टिक्युलर ते लिहावं लागलं की कोणत्या संस्थेत मॅनेजर आहे. पण प्रिन्सिपल हे एक युनिव्हर्सल पद आहे आणि ते पदाबद्दल मला खूप प्रेम आहे. त्यानंतर मग मी पण आवडीने ते काम सुरू केलं आणि वयाच्या 25व्या वर्षी एका मुलावर ज्याला या क्षेत्रातला कुठलाही अनुभव नाही पण त्याच्यामध्ये काहीतरी स्पार्क दिसतोय बा, हा करू शकतो, ही नजर ही साहेबांकडे आहे. ह्या गोष्टीसाठी मला त्यांचा एकदा धन्यवाद द्यायचा आहे. आणि माझे जे कर्मचारी म्हणजे मी ज्या डिपार्टमेंटला काम करत आहे त्या डिपार्टमेंटमध्ये आता तरी 1-2 शिपाई की जे माझ्यापेक्षा कमी व्हायचे, नाही तर ऑलमोस्ट सर्व स्टाफ माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे. तर तिथली जी लोक आहे ज्यांनी या संस्थेमध्ये 10-15 वर्षापासून ते काम करत आहे, त्यांनी माझ्याबद्दल कुठल्याही प्रकारचं काही हे न ठेवता मला स्वीकारलं, माझ्यासोबत खांद्याला खांद्या लावून काम केलं. आणि आमचे जे पर्टिक्युलर 2-3 जणांचं मी नाव घेईल की अहो टाळ्या वाजू नका, आम्ही प्रिन्सिपल मी रेटाला लावले अर्धा सर रेटीतलं येईन, थांबा 2 मिनिटं. आमचे जे दिनेश सर आहे किंवा ठाकूर मॅडम आहे, पल्लवी मॅडम आहे, आमचे दीपक सर आहे, माझ्यासोबत ऑफिसमध्ये भागवत सर, अविनाश सर किंवा माझे जे काही क्लर्क आहे. मला तुम्हाला सांगतो की मी काय BEd DEd वाला प्रिन्सिपल नाही आणि परमेश्वरांनी माझ्या ऑफिसमध्ये जे लोक दिले ते पण काय त्यांचे एज्युकेशन क्वालिफिकेशन ते जे काम करतायचं नाही. माझ्याकडे जेवढे क्लर्क आहे शेख सर सोडता एकाचं क्वालिफिकेशन BCom वगैरे नाही, कोणी BA, कोणी MA, कोणी इंजिनियर आहे, कोणी काय. तर असे त्या क्षेत्रातली एकही व्यक्ती नाही, प्रिन्सिपल क्वालिफिकेशन जे पाहिजे ते नाही आणि अकाउंटचे लोक पण नाही, तरी पण आम्ही एवढा मोठा ते 23 कोटीचा गाडा सांभाळतोय म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर ही गोष्ट करत असताना जसं मी तुम्हाला सांगितलं की प्लॅनिंग 2 गोष्टीशिवाय काही आयुष्यात माणूस प्रगती करू शकत नाही. त्यातली एक गोष्ट ती म्हणजे प्लॅनिंग आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे एक्झिक्युशन. तर प्लॅनिंग जी आहे ती साहेबांनी आम्हाला प्लॅनिंग वारंवार दिली, आम्ही त्यांच्या विश्वासावर
खडे उतरलो. तर त्यासाठी सर्वांचे तुम्ही मला एवढं शांततेने ऐकलं, तुम्हाला खूप वेळ झाला आहे, तुमचे 2 मिनटं वेळ घेतला त्यासाठी पण तुमची माफी मागतो. थँक्यू सो मच. आत्मा मालक. धन्यवाद सर. आदरणीय मयूर सरांनी त्यांच्याकडे असणाऱ्या या तिन्ही विभागांचं अतिशय सविस्तररित्या प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि एकदा जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होणं अपेक्षित आहे.